ग्रामपंचायत हद्दीतील विविध गावांमध्ये टेनगाव, मस्तानाका, टाकवाळ या गावामध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे या भागातील या परिसरातील पाणी पुरवठा बंद झालाय। उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि त्यातच पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांचे मात्र मोठे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। टेन ग्रुप ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम उद्या म्हणजे सोमवारी 5 मे रोजी करण्यात येणार आहे। आज रविवार असल्याने पाईप दुरुस्तीचे काम उद्याच होणार असून तेव्हाच पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे। मात्र पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांनी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे। खदानीवर, नदीवर कपडे धुण्यासाठी जाऊ नये असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे। मात्र या ठिकाणी वारंवार पाईप फुटत असल्याने ग्रामस्थांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि टाकवाळ या गावात वरच्या पाड्यामध्ये दुसरा कोणताही पर्याय नसल्याने येथील महिला वर्ग नदी किंवा खदानीवर कपडे धुण्यासाठी आपला मोर्चा वळवतात। मात्र यामुळे अनेक दुर्दैवी घटना सुद्धा घडल्या आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीने याचे गांभीर्य घेणं गरजेचंच आहे। मात्र जोपर्यंत चांगल्या दर्जाचा पाईप बसवण्यात येत नाही तोपर्यंत गावांना पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही। त्यामुळे याकडे ग्रामपंचायतीने लक्ष घालून चांगल्या दर्जाचे पाईप बसवावे अशी मागणी होत आहे आणि ती जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे। मात्र ग्रामपंचायतीच्या प्रशासकांचे पाईपलाईनच्या या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे असेच दिसून येत आहे। तर एकीकडे जलजीवन मिशन योजना देखील रखडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे, तर एकीकडे ही गोष्ट देखील समोर येत आहे की ग्रामपंचायतीच्या योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांकडून पाणीपट्टी वेळेवर भरली जात नसल्याने अव्वाच्या सव्वा लाखांचे लाईट बिल ग्रामपंचायतीला भरणे अशक्य होत आहे। त्यामुळे नागरिकांनी, ग्रामस्थांनी सुद्धा पाण्याचे बिल वेळेवर भरणे आवश्यकच आहे। एकंदरीत टेन ग्रुप ग्रामपंचायतीने पाणीपट्टी बिल वसूल करण्याचे काही योग्य नियम बसवून तसे ठरविले तर सर्व कारभार सुरळीत चालेल यात काही शंका नाही।